अरुण शंकरराव सरनाईक हे मराठी चित्रपट अभिनेते होते. त्यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1935 रोजी झाला होता. त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ञ होते, तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रमुख शास्त्रीय गायक होते. गायकाचे हे अंग त्यांना या जोडीकडून मिळाले. त्यामुळे अभिनयात नावारूपाला येण्याआधीच त्यांनी पेटी, तबला, मातबरी मिळवली होती. संगीताची हीच आवड त्यांना कलाक्षेत्रातील दारे उघडण्यास उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी पदवीही मिळवली. त्यानंतर लेखक, दिग्दर्शक अनंत माने यांनी शाहीर परशुराम चित्रपटात त्यांना एक दुय्यम भूमिका दिली. या भूमिकापाठोपाठ लेखक, दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळा हा चित्रपटही त्यांना मिळाला. त्यांनी भूमिका साकारले, रंगवल्या. रात्री अशा एक गाव 12 भानगडी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका गाजवल्या आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच या चित्रपटामध्ये ते डॉक्टर चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले. तर सुभद्रहरण या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचं खलनायक पात्र साकारलं. लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती जब्बार पटेल यांनी केली. यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्याची साकारलेली भूमिका व्यक्तिरेखाही त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सर्वात उत्तम अशी ठरली होती. अभिनयातील वास्तवता, एकांकिका कायम ठेवण्यात सरनाईक यांना आपण समाजाचे देणे लागतो या भावनेला छंद दिला होता. चित्रीकरणातून वेळ मिळाला की अरुण सरनाईक हे कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या अंधग्राम येथे ते स्वतःला झोकून देत असत. अशा या अष्टपैलू अभिनेत्याचे 21 जून 1984 रोजी अपघातामध्ये दुःखद निधन झाले. तर अशा या महान अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. तर तुम्हाला अरुण सरनाईक हे आवडायचे का? यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत जय मल्हार मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर धन्यवाद.